नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो. महाराष्ट्रात आभाळ फाटणार, पाऊस तांडव करणार, 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट मोठा इशारा. जाणून घ्या ही मोठी अपडेट आताची या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे. पुढील 2 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते असेल मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने IMDने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट आहे. पुढील 24 तास विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट पासून विदर्भातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे आज जळगाव जिल्ह्यासाठी देखील हवामान खात्याकडून थेट रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचू शकतं, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. विजांच्या कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी शेतात झाडांचा किंवा विजेच्या खांबाचा आसरा घेऊ नये, सुरक्षित स्थळी राहावे अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. दरम्यान दुसरीकडे कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसापेक्षा वाऱ्याचा जोर अधिक वाढलेला असून अरबी समुद्रात जोरदार वारे वाहत असल्यामुळे पावसाला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहे. गोंदियाला वादळी वाऱ्याचा तडाखा. मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बांध परिसरात अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक छतावरील घरे, छत्रे पत्रे उडून गेल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या दुर्घटनेत 8 जखमी झाले आहे. अचानक सुटलेल्या वेगवान वादळी वाऱ्यामुळे गावात एकच घबराट पसरलेली आहे. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक झाडे व विजेचे खांब उडून पडलेले आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.